शासकीय कोट्यातील 10% सदनिका गैरव्यवहार प्रकरण सदनिकेवरती हक्क नसताना तो सिद्ध करण्यासाठी बनावट दाखले यंत्रणेस सादर केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर आहे। ज्या सदनिकेबाबत गैरव्यवहार झाला ती सदनिका आता TV9 मराठीवर आपण पाहू शकतोय। खोटी कागदपत्र देऊन त्यांनी हे घर मिळवलं आणि या संदर्भातच आता माणिकराव कोकाटे यांच्यावरती कारवाई केली जाते। कोणत्याही क्षणी कोकाटेंना अटकेची शक्यता आहे। मात्र हे घर आपण TV9 मराठीवर पाहतोय। दरम्यान माणिकराव कोकाटे यांचं हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात। 3% स्कीमच्या कोट्यातून सदनिका मिळवण्याचे प्रयत्न केल्याचा आरोप आहे। सदनिकेवर हक्क नसतानाही तो सिद्ध करण्यासाठी बनावट दाखले यंत्रणेत सादर केल्याचा आरोप आहे। दिघोळे यांनी प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानं सरकार पक्षाने तक्रार दाखल केली होती। यानंतर कोकाटेंना शिक्षा ठोठावण्यात येऊन ते जामिनावर सुटले होते। तर मलिकांमुळे महायुतीतील नाराजीवरून अजितदादांची बैठक पार पडलेली आहे। सना मलिक, मंत्री मुश्रीफ आणि सूरज चव्हाण हे बैठकीला उपस्थित होते। मलिक नेतृत्व करत असलेल्या राष्ट्रवादीसोबत युती करू शकत नाही असं शेलारांनी म्हटलं। ही तीनही दृश्य आपण पाहतोय। सना मलिक देवगिरी बंगल्यावर दाखल झाल्या। मंत्री मुश्रीफ यांच्याकडून देखील अजितदादांची भेट घेण्यात आली, चर्चा करण्यात आली। सूरज चव्हाण हे देखील या बैठकीला उपस्थित होते। अजितदादांची देवगिरीवरती ही महत्त्वाची बैठक आता संपन्न झालेली आहे। नवाबांच्या मुद्द्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, शिवसेनेचे नेते आणि भारतीय जनता पार्टीचे शीर्ष नेते बसून निर्णय त्या ठिकाणी घेतील। परंतु कुणीतरी सांगते म्हणून तो निर्णय नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्वतंत्र पक्ष आहे। आमच्या पक्षामधलं प्रतिनिधित्व कुणी करावं याचा निर्णय घेण्याचे सर्वस्व अधिकार हे अजितदादांना आहेत। त्यामुळं कोण काय म्हणते हे आमच्यासाठी महत्त्वाचं नाही। दादा काय निर्णय घेतात हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट आता घेतलेली आहे। मलिकांसंदर्भात अजित पवार यांनी आग्रह केला अशी माहिती सूत्रांनी दिली। मुख्यमंत्री फडणवीसांना मलिकांचं नेतृत्व मात्र मान्य नाही। महायुतीमध्ये भाजप आणि शिंदे सेनेला मलिकांचं नेतृत्व हे मान्य नाही आहे। मलिक असतील तर सोबत लढणार नाही ही भूमिका भाजपची आहे। मात्र नवाब मलिक यांना महायुतीमध्ये विरोध हे केवळ एक ढोंग आहे असं संजय राऊत म्हणाले। शिंदेंची शिवसेना डुप्लिकेट तसेच मलिकांना विरोध हा विचारही डुप्लिकेट असल्याचं राऊतांनी म्हटलं। मलिकांसोबत अंतर्गत बैठका होत आहेत असं राऊत म्हणालेत। मलिकांचा प्रश्न हा अजित पवार यांचा अंतर्गत विषय असल्याचं राऊतांनी सांगितलं। हे ढोंग आहे, जसा त्यांचा पक्ष डुप्लिकेट आहे मेंढ्यांचा, तसं हा विचार सुद्धा डुप्लिकेट आहे। नवाब मलिक यांच्या बरोबर जेवणावळी होत आहे, त्यांच्या बैठका होत आहेत, अंतर्गत सर्व काही चाललंय। नवाब मलिक यांची एक कन्या सरकारला पाठिंबा देते आणि तुम्ही ही ढोंगसोंग कशा करताय हे थांबायला पाहिजे। नवाब मलिक हा विषय त्यांचा अंतर्गत आहे, अजित पवारांचा किंवा पण कृपा करून राष्ट्रभक्तीची ढोंग करू नका। काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव भाजपमध्ये जाणार ही माहिती सूत्रांनी दिली। प्रज्ञा सातव काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदार आहेत। प्रज्ञा सातव यांचा भाजपचा पक्षप्रवेश हा ठरला अशी माहिती देखील सूत्रांनी TV9 ला दिली आहे। कोणी भाजपमध्ये येत असेल तर आम्ही खऱ्या अर्थाने त्यांचं स्वागतच करतो। शेवटी प्रज्ञा सातवची माझी काही या विषयावर चर्चा झाली नाही, पण पुढच्या काळामध्ये कोणी भाजपमध्ये आलं, शेवटी काँग्रेसमध्ये विसंवाद आहे। काँग्रेसचा पायपोस कुणाच राहिला नाही आणि त्यामुळं विसंवादामुळं कार्यकर्ते हतबल झालेले आहेत, नेते हतबल झालेले आहेत। कुणाशी बोलावं, कुणाही चर्चा करावी, काही त्या ठिकाणी काँग्रेसमध्ये ठाव ठिकाणा नाही की या ठिकाणी प्रज्ञा सातव जेव्हा माझ्याशी बोलतील तेव्हा आपण चर्चा करू। नाही, मला सकाळी अनेक लोकांचे फोन आले, मी त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे, मी त्यांच्याशी बोललेलो आहे। मला वाटत नाही ते पक्ष सोडतील, कारण की अगदी कठीण परिस्थितीमध्ये त्यांना आमदारकी देण्याबाबतची भूमिका काँग्रेस पक्षानं घेतलेली होती। त्यामुळे मला काय वाटत नाही की ते असा काय निर्णय तडकाफडकी घेतील। एक मोठी बातमी आहे। ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा आणि वचननामा एकत्र जाहीर करण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये मेळावा घेऊन युतीची घोषणा करणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे।
उमेदवारी अर्ज भरण्याआधी मेळावा घेऊन युतीची घोषणा करण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये प्रचाराची सांगता सभा देखील एकत्र घेऊन शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे. त्या 1-2 दिवसामध्ये मला असं वाटतं की सगळं झाल्यावरती मग उद्धवजी आणि राजसाहेब बसतील आणि त्यानंतर तुम्हाला ज्या घोषणेची उत्सुकता लागून राहिलेली आहे ती घोषणा होईल. पण काही झालं तरी आमच्यामध्ये कोणताही विसंवाद नाही, गोंधळ नाही. जे सध्या समोर काय महायुतीमध्ये जे काय चाललंय तसं आमच्याकडे अजिबात नाहीये. आमचं घर दोघांचं आहे. शिवसेना मनसे युतीच्या जागा वाटपाच्या चर्चा आता अंतिम टप्प्यात आल्या असल्याचं संजय राऊत म्हणाले. आज या चर्चेला पूर्णविराम मिळण्याची देखील शक्यता राऊतांनी वर्तवली. जर त्यांचा पक्षच अंतिम टप्प्यात आहे असं नवनाथ बन यांनी म्हटलं. मुंबईकर ठाकरे बंधूंचा टप्प्यानं कार्यक्रम करतील असंही बन यांनी म्हटलेलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यामध्ये जागा वाटपा संदर्भातल्या ज्या चर्चा आहेत त्या अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत. मुंबई ही महत्वाची आहे. कालही आमची सविस्तर चर्चा झाली आणि बहुतेक आज ह्या चर्चेला पूर्णविराम मिळेल. उभाटा गट आणि मनसेची जागा वाटप हे अंतिम टप्प्यात आलेली आहे. खरं तर ज्यांचा पक्षच अंतिम टप्प्यात आलाय त्यांचं जागा वाटप अंतिम टप्प्यात असलं काय किंवा पहिल्या टप्प्यात असलं का त्यांनी काही फरक पडणार नाही. मुंबई महापालिकेत टप्प्याटप्प्यानं मनसेचा आणि उभाटा गटाचा कार्यक्रम करायचंय हे सर्वसामान्य मराठी माणसांनी आणि मुंबईकरांनी ठरवलंय. त्यामुळे संजयजी राऊत तुम्ही कितीही जागा वाटप अंतिम टप्प्यात आणलं तरी मुंबईकर यावेळेला टप्प्याने तुमचा कार्यक्रम करणार आहेत, कारण तुमचा पक्षच हा अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे.